श्रुती आणि हर्षित सॅनिटायझर लावून घ्या. कोरोनाला हद्दपार करायचे त्यासाठी सॅनिटायझर लावून खरंच खूप गरजेचं आहे. आम्हाला कळू शकेल का की आमचा आवाज व्यवस्थित येतोय का? प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करू शकू. आम्हाला कळू शकेल का की आमचा आवाज नमस्कार. सर्वप्रथम चीन आणि पाकिस्तान यांच्या अतिरेकी हल्ल्यामध्ये जे भारतातील जवान शहीद झाले त्यांच्या पावन स्मृतीस सर्वप्रथम आम्ही अभिवादन करतो. तसेच कोरोना या महामारीत जी निष्पाप माणसं मारली गेली त्यांना सुद्धा सुंदर माझी शाळा या टीमकडून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. चला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला परिचय करून देते. हा हर्षित विवेक ठेल, सहकार विद्या मंदिर बुलढाणा या ठिकाणी हा 6वीत शिकतो. डॉक्टर होमी बाबा यांच्या बालशास्त्रज्ञ परीक्षेत यांनी 2 लेवल्स कंप्लीट केलेले आहेत आणि तसेच भारताची जी इन्स्पायर अवॉर्ड आहे त्यामध्ये सुद्धा याची कल्पना निवडली जाऊन तब्बल 10,000 रुपयांचा याला स्कॉलरशिप मिळाली आहे. तसेच याला सायन्स विषयात विशेष रुची आहे. तसेच बुलढाण्यात एक अभिनव उपक्रम चालवला जातो ज्याचं नाव आहे संडे सायन्स स्कूल. त्याच्या देखील यांनी 2 लेवल्स पूर्ण केलेले आहेत. याला रोबोटिक्स या विषयामध्ये विशेष रुची आहे आणि याला मोठेपणी रोबोटिक्स इंजिनियर बनायचं आहे. त्यांनी काही रोबोटची मॉडेल आणि सायन्सची मॉडेल सुद्धा बनवली आहेत. तो आपल्याला ते करून दाखवेलच, त्याचं वर्किंग तो करून दाखवेलच. तसेच ही श्रुती दिलीप तायडे बुलढाणा कॅम्ब्रिज स्कूल या ठिकाणी 9वीत शिकते. हिला सायन्स विषयात विशेष रुची आहे आणि हिला मोठेपणी कॅन्सर स्पेशलिस्ट बनायचं आहे. तसेच ही कविता देखील करते आणि लेखन सुद्धा उत्तम करते. अशी माझी मैत्रीण ही श्रुती. हिला कबड्डी आणि बास्केटबॉल खेळायला खूप आवडतं. चला तर मग आपण आता कार्यक्रमाकडे. तू आमच्या दोघांची ओळख करून दिलीस. तू आमच्या दोघांची करून दिली, पण तुझी ओळख करायची राहिली ना, मी करून देते. तिचं पूर्ण नाव मैत्री नरेंद्र लांजेबार. ती इयत्ता 9वी मध्ये भारत विद्यालयामध्ये शिकते. जसं रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन स्थापित केलं होतं तसंच बुलढाण्यामध्ये भारत विद्यालय स्थापित करण्यात आलेलं आहे. ती मैत्री त्या शाळेची मुख्यमंत्री देखील आहे. मैत्रीला कविता करायला खूप आवडतात. ती उत्तम लेखन देखील करते आणि तिने सांगितलं त्याचप्रमाणे तिला आर्ट अँड क्राफ्ट मध्ये देखील खूप रुची आहे आणि तिच्या नावाप्रमाणे ती सर्वांशी खूप छान मैत्री करते. सर्वांशी खूप मस्त बोलते ती. आणि हा जो विशेष म्हणजे आपण हा जो थेट संवादाचा कार्यक्रम करत आहोत हा तिच्याच घरून. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाचा जो रोल असतो तो खूप महत्वाचा असतो. आपल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मैत्रीच करणार आहे. धन्यवाद श्रुती माझी ओळख करून दिल्याबद्दल. तर आता आम्ही तिघेही जरा सुंदर माझी टीम, शाळेची टीम आणि तसेच गणेश बुले काकांचे मनपूर्वक आभार मानतो की ज्यांनी आम्हा मुलांना इथे संधी दिली. सर्वप्रथम आमचा जो कार्यक्रम झाला होता त्यात मी, जान्हवी गोरे आणि अथर्व साळवे होता. त्या कार्यक्रमाला देखील तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच असू द्या आणि त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि आपण या ज्या पेजवरून लाईव्ह करत आहोत त्याचं नाव आहे सुंदर माझी शाळा. नक्कीच प्रत्येकासाठी आपली शाळा जी असते ती खरंच खूप सुंदर असते. तर मी श्रुती तुला विचारू इच्छिते की बुलढाणा कॅम्ब्रिज स्कूल या ठिकाणी तू शिकते आणि कॅम्ब्रिज या शब्दाचा अर्थ मला सांग. आणि आता तब्बल 90 दिवस झाले आपण घरी बसून आहोत. या लॉकडाऊनमध्ये तुला शाळेची आठवण येतच असेल तर तुझ्या शाळेविषयी काही आम्हाला सांग ना. तर तू सर्वप्रथम मला विचारलंस की केम्ब्रिज या शब्दाचा अर्थ काय, तर मी तो पहिले सांगेन की केम्ब्रिज या शब्दाचा अर्थ असा होतो की आपण एखाद्या जागेवर जातो जिथून आपल्याला शिक्षण मिळतं त्या जागेला केम्ब्रिज असे म्हणतात. आपल्याला मोठी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी देखील माहित आहे जिथून देश विदेशातून लोक तिथे जातात आणि शिक्षण घेतात. त्याचप्रमाणे आमची एक शाळा आहे जिथे बुलढाण्यातले काही आजूबाजूच्या गावातले मुलं येतात आणि शिक्षण घेतात.
10वी पर्यंत आमची शाळा आहे आणि आमच्या शाळेचे अध्यक्ष धीरज भाऊ लिंगाडे आहेत. तेही आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहतात. आम्ही जे जे नवीन उपक्रम करतो, आमची शाळा जे जे करते त्याला नेहमी सपोर्ट करत असतात. आणि विशेष म्हणजे आमच्या शाळेची बिल्डिंग खूप सुंदर आहे. आणि अजून मला एक गोष्ट सांगावं वाटेल की आजच आमच्या शाळेच्या ग्रुपवर मी आम्हाला मेसेज मिळाला की आमच्या शाळेला आता 1ली ते 12वी पर्यंत स्टेट बोर्डचा पण ग्रँट मिळाला. आमची CBSE होती, आता त्याचं पण ग्रँट मिळालेलं आहे. आणि आमच्या शाळा ते लवकरच सुरू करणार आहे, जेव्हा हे लॉकडाऊन वगैरे मोकळं होईल तेव्हा सगळं. आणि अजून मला शाळेत सध्या आता पुढच्या वर्षी मी 10वीत जाईल, त्यामुळे एकच वर्ष उरलंय शाळेचं, त्याच्यामुळे सुद्धा शाळेची खूप आठवण येते. आणि अजून शाळेमध्ये भरपूर मुवमेंट्स क्रिएट केलेले आहेत. काही तिथे शिकलेले आहे सगळं. खूप 6वी पासून मी तिथे आहे, त्यामुळे सध्या खूप आठवण येते. सध्या सगळ्या शिक्षकांची, सगळ्या मित्रमैत्रिणींची. आणि शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांच्याबद्दल मला विशेष सांगावं वाटेल की ते फक्त सिलेबस मधलं नाही तर बाकीचंही आम्हाला भरपूर काही शिकवतात. लाईफमध्ये कसं कसं पुढे जायचं, आमच्या करिअरबद्दल आम्हाला ते नेहमी गायडन्स करत असतात. त्यामुळे मला सध्या त्यांच्या गायडन्सची जास्त गरज वाटते, कारण 10वी नंतर आपलं करिअर टर्न घेत असतं. त्यामुळे मला त्यांची सध्या खूप गरज वाटतेय. तसं ते आम्हाला नेहमी सांगतच राहतात. आणि अजून मला सांगावं वाटेल की आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात. तर त्या उपक्रमांमध्ये जसं जेवढा भाग शिक्षकांचा राहतो त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. आणि फक्त काहीच विद्यार्थी नाही तर बाकीच्या पूर्ण विद्यार्थ्यांना, संपूर्ण विद्यार्थ्यांचा सहभाग होईल असं सगळं केलं जातं. अशा भरपूर गोष्टी आहेत मला सांगायच्या, पण वेळ कमी. आणि मी जेवढं सांगितलं तेवढं मला अजूनही खूप काही सांगावं वाटतंय. पण मी एवढं सांगेल की मला सध्या शाळेची खूप आठवण येते, सगळं मिस करते मी ते. धन्यवाद श्रुती, तुझ्या शाळेचा परिचय करून दिल्याबद्दल. दीपालीताई सुसर, लीलाताई शिंदे, किशोरबाई आणि गणेश मुले काकांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो की तुम्ही जुळवून घेतलं आहे या कार्यक्रमाला. आता पुढे जाऊया. तर हर्षित, तुझ्या शाळेचं नाव आहे सहकार विद्यामंदिर बुलढाणा. त्या शाळेत तू शिकत आलेला आहे. तुझी शाळा खरंच खूप सुंदर आणि देखणी सुद्धा आहे, मी बघितलेली आहे. तर तू आम्हा सर्वांना इथे सांग ना की तुझ्या शाळेची काय काय वैशिष्ट्ये आहेत. हो, माझ्या शाळेचे नाव सहकार विद्या मंदिर आहे. आमच्या शाळेचे अध्यक्षा सौ कोमलताई जवळ आहे. त्या आमच्यावर खूप प्रेम करतात व आमच्यासाठी विविध कार्यक्रम राबवतात. आमच्या शाळेत एक्सरसाइज जिम आहे, तिथे आम्ही सर्व मित्र जाऊन खेळतो. आमच्या शाळेत स्विमिंग पूल आहे, तिथे आम्ही सर्व मित्र जाऊन स्विमिंग करतो. माझ्या शाळेत सर्व खेळाचे मैदान आहे व आमच्या शाळेत सर्व प्रकारचे स्पोर्ट्स होतात. आमच्या शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे लॅब्स आहेत, जसं की रोबोटिक्स लॅब, सायन्स लॅब, कम्प्युटर लॅब, आर्ट अँड क्राफ्ट लॅब असे इतर वेगवेगळे लॅब आहेत. आमच्या शाळेत एक स्मार्ट क्लास आहे, त्यामध्ये आम्हाला दर शनिवारी एड्युकॉमद्वारे शिकवलं जातं. आम्हाला एका हप्त्यातून एक पिरियड असतो. या पिरियडमध्ये आम्हाला एड्युकॉममध्ये शिकवलं जातं. आमच्या क्लासमध्ये वेगवेगळे क्लासेस आहेत, वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, त्यामध्ये आम्हाला आर्ट अँड क्राफ्ट, ड्रॉइंग असे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. माझ्या शाळेत खूप सारे वेगवेगळे फॅसिलिटीज आहेत, जसं की हॉस्टेल्स, मेस, कॅन्टीन, बिल्डिंग्स, प्लेग्राऊंड्स. तर खरंच तुझी शाळा खूपच सुंदर आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते. मैत्री, तुझ्या शाळेबद्दल सांगा मला. आमच्या दोघांबद्दल तर आम्ही सांगितलं. नक्कीच. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते त्यापूर्वी की तुमच्या शाळेत जी प्रतिज्ञा म्हणजे जी प्लेज असते ती कोणती म्हणता बरं तुम्ही? नक्कीच इंडिया इज माय कंट्री, भारत माझा देश, ही प्लेज प्रत्येक शाळेत म्हटल्या जाते. पण मी या ठिकाणी सांगू इच्छिते की माझी शाळा म्हणजे भारत विद्यालय बुलढाणा ही जी आहे तर त्यामध्ये ही प्लेज सुद्धा म्हटल्या जाते, पण वर्षातून फक्त 3च दिवस. त्यामध्ये 1 मे, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. तर खरंच ही प्लेज म्हटलं जाते. आणि या प्लेजचे लेखक कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही, कधी हा प्रश्नच नाही आला. नक्कीच. तर या ठिकाणी सुद्धा खूप जण असतील की त्यांना माहिती नाहीये. तर मी या ठिकाणी सांगू इच्छिते की भारत माझा देश ही जी पाठ्यपुस्तकातली प्रतिज्ञा आहे याचे लेखक आहे पेदिनेरी व्यंकट सुब्बाराव यांनी ती लिहिलेली आहे. आणि माझ्या शाळेचे एक आता वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते की भारताचे पहिले अर्थमंत्री CD देशमुख यांनी लिहिलेली प्रतिज्ञा आमच्या शाळेत म्हटल्या जाते. मी शाळेची मुख्यमंत्री 2दा राहिलेली आहे आणि मलाच ती प्रतिज्ञा द्यावी लागते. अगदी 6-7 ओळींचीच आहे. मी तुम्हाला या ठिकाणी ती म्हणून दाखवते की प्रजासत्ताक भारतात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेला आम्ही आज सकाळी अशी प्रतिज्ञा घेतो की मी माझ्या देशाशी निष्ठावंत राहील. माझे राष्ट्र आणि माझी जनता यांच्या सेवेसाठी मी माझे सर्वस्व समर्पण करीन आणि माझ्या पवित्र मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे रक्षण करीन व देशाच्या समृद्धीसाठी
कष्ट करेन. विश्वबंधुत्व आणि जागतिक शांतता यांसाठी मी सदैव प्रयत्न करेन. ही आमच्या शाळेत म्हटलं जाणारी प्लेज. खरंच खूप म्हणजे खूप छान सांगणारी ही प्रतिज्ञा आहे. आणि तू म्हटलीस ना शेवटी त्या प्रतिज्ञेमधलं मी ऐकलं की विश्वबंधुत्व आणि शांतता. तर हा संदेश आता सगळीकडे पोहोचणं खूप महत्वाचं आहे. आणि जर लहानपणापासूनच ही प्रतिज्ञा आपण रोज म्हणत राहिलो तर ते आपल्या मनावर खूप छानपणे बिंबल्या जातं. खूप सुंदर नक्कीच प्रतिज्ञा जर आहे. का बालमनावर असे प्रत्यक्षात संस्कार होत गेले तर खरंच आपल्या बालमनावर जे संस्कार होतील लहानपणी तेच आपण आपल्या मोठेपणी आचरणात येतात. तर खरंच मला ती आवडलं आहे. आणि आमची शाळा खरंच खूप सुंदर आहे. तर प्रत्येक शाळेत एक बाग असते, पण आमची शाळेत बाग नाही आहे, तर आमची शाळा बागेतच आहे. आणि याचं सर्व श्रेय दिवाकर भैया आगाशे आणि हर्षवर्धन आगाशे यांना जातं. आणि भारत विद्यालय बुलढाणा आमची ही शाळा आहे. या शाळेत खरंच खूप सारे पक्षी आहेत, प्राणी आहेत. हेमल कसाला एक प्राणी संग्रहालय आहे आणि दुसरं म्हणजे आमच्या भारत विद्यालयात त्यामध्ये मगर आहे, मोर आहे, बदक आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, ससे आहेत, माकड सुद्धा आहे. तर खरंच आमची शाळा खूप देखणी आहे. एकदा तुम्ही जरूर तिथे या. वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे सुद्धा आहेत आणि शाळा इतकी सुंदर आहे की वर्गात बसलो ना की पक्ष्यांचे आवाज येतात खरंच वेगवेगळ्या. आणि खरंच निसर्गरम्य वातावरणात आम्ही शिकतो, त्याचा आम्हाला खूपच आनंद आहे. चला आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे लॉकडाऊन. या लॉकडाऊनच्या काळात आम्ही काय कमावलं आणि काय गमावलं. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतातच, एक म्हणजे सकारात्मक, एक म्हणजे नकारात्मक. तर मी सर्वप्रथम श्रुती तुला विचारू इच्छिते की हे लॉकडाऊन आलं त्याच्या आधी प्रत्येकाचे उन्हाळ्याचे प्लॅन्स असतातच, पण या लॉकडाऊनमध्ये तुझ्या कशा प्लॅन्सवर तात्पुरता का होईना पाणी फेरल्या गेलंय, तर त्याबद्दल तुला काय वाटतंय? हो, मी सांगेल, कारण तू म्हणते तात्पुरतं, माझं तर पूर्णच पाणी फिरलं गेलं. म्हणजे जेव्हा लॉकडाऊन नेमकं सुरू झालं होतं तेव्हा मला असं वाटलं की हे जेव्हा मोकळं होईल तेव्हा आपले जे प्लॅन्स आहेत ते पूर्ण होऊ शकतील. पण मग ते 3 महिन्यांपर्यंत होतंय, बघतोय आपण आता की ते संपतच नाहीये. तर मी माझे प्लॅन्स सांगायच्या पूर्वी एक गोष्ट सांगेल. मी शाळेबद्दल सांगतानाच सांगितलं की मला शाळेची खूप आठवण येते. तर 10वीचं वर्ष आहे, जवळपास 2 महिने तरी अजून शाळेत जाता आलं असतं, तेवढे कमी झाले शाळेत जाण्याचे. त्याच्यामुळे खराब वाटतंय की शेवटच्या वर्षातला एवढा वेळ कमी झाला. प्रत्येकाला आपल्या शाळेची खूप आठवण येते आणि त्याच्यामुळेच तेवढे 2 महिने कमी झाल्याची खूप खंत वाटतेय मला. आणि अजून मला सांगावं वाटेल की मला बाहेर फिरायला वगैरे जायचं होतं. म्हणजे माझ्या मावशीकडे, माझी मावशी पुण्याला राहते, आपल्याला माहितीये पुण्याच्या जवळ काही बीचेस आहेत, किल्ले आहेत, तिकडे बघायला जायचं होतं. आणि म्हणजे उन्हाळ्यामध्ये काहीतरी मजा करायची होती म्हणून तिकडे जायचं होतं. 10वी नंतर काही इतका वेळ मिळाला नसता. आणि मला माझ्या मामांकडे जायचं होतं, तिकडे शेत आहे, शेतामध्ये झाड विहीर सगळं आहे, तिकडे मला स्विमिंग करायला भेटली असती, नंतर झाडावर चढायला मिळालं असतं, त्यामुळे खूप मजा आली असती. पण तेवढं जाताच नाही आलं, त्यामुळे हे झालं. आजोळी जाऊन सगळ्या भाऊ बहिणींना भेटायचं होतं, कारण मी शेवटी त्यांना दिवाळीच्या वेळेला भेटले होते. म्हणजे जवळपास 6 महिने होतात मी त्यांना भेटलीच नाहीये. आणि अजून मला सांगा वाटलं की मला स्विमिंग शिकायची होती, अबॅकस करायचं होतं आणि नंतर ड्रॉइंगचं पण पूर्ण करायचं होतं. म्हणजे मी एक एलिमेंटरीची एक्झाम पूर्ण केली आहे, इंटरमिजिएटची बाकी आहे, तर ते करायचं राहिलं. म्हणजे बऱ्याच गोष्टी अर्ध्यावर सुटल्या आणि त्याच्यामुळे खूप खराब वाटलं की आपण हे करू शकलो असतो, आपलं हे बाकी राहून गेलं. नक्कीच श्रुती, खरंच प्रत्येकाच्या प्लॅन्सवर पाणी फेरल्या गेलंय. शाळेची सुद्धा खरंच सर्वांना आठवण येत आहे. नक्कीच. आता हर्षित, तू आम्हाला सांग की हे लॉकडाऊन आलं त्याच्या आधी तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळणारच होत्या, तर तुझं काय प्लॅन्स ठरलेले होते आणि कसे त्याच्यावर तात्पुरतं पाणी फेरल्या गेले? हो, मला दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मामाच्या गावात जायचं होतं. तिथे मला माझ्या भाऊ बहिणींसोबत खूप मजा करायची होती व खेळायचं होतं. माझ्या बहिणीला आर्ट अँड क्राफ्ट मध्ये खूप आवड आहे. ती मला रोज एक एक गोष्ट शिकवते. ती गोष्ट मी रोज करून बघतो व मला मुंबईच्या नेहरू प्लॅनेटोरियमला भेट द्यायची होती. मला मुंबईच्या बीचवर जायचं होतं, तिथे मला पाणी खेळायचं होतं, मातीचे किल्ले बनवायचे होते व मला तिथे खूप मजा करायची होती. लॉकडाऊनच्या पहिले मी 30चा क्लास जॉईन केला होता. तो क्लास मी लॉकडाऊनमुळे पूर्ण नाही करता आला. मला मागच्या वर्षीसारखे या वर्षी पण प्रगती बाल वाचनालयामध्ये जायचं होतं व तिथे जाऊन पुस्तके वाचायची होती. मागच्या वर्षी लांजेवार सरांच्या प्रगती बाल वाचनालय अभियानमध्ये मी गेलो तेव्हा मला पुस्तकं वाचायची काहीच आवड नव्हती, पण तेव्हा मी थोडे पुस्तकं वाचले, मग मला पुस्तकं वाचायची आवड निर्माण झाली. मग नंतर तेव्हापासून मी पुस्तकं वाचायला लागलो. मला या सुट्टीमध्ये वेगवेगळे गडकिल्ले, ऐतिहासिक गडकिल्ले पाहायला जायचे होते व फिरायला जायचं होतं. हे सगळं मला या लॉकडाऊनमुळे नाही करता आलं. नक्कीच हर्षित, सगळेजण म्हणत आहेत की माझी शाळा बघायला यायचंय. नक्कीच तुम्ही माझी शाळा बघायला या. आम्ही तुमचं खरंच मनापासून स्वागत करू तिथे. खरंच नक्कीच तुम्ही या बुलढाण्यात आम्हाला भेट द्या.
मैत्री आमच्या दोघांचे आम्ही प्लॅन सगळे खराब झालेले सांगितले. तू काय काय ठरवून ठेवलं होतंस, कुठे जायचं होतं? खरं तर उन्हाळ्याची सुट्टी लागणार होती. काही कल्पनाच नव्हती की कोरोना चीन मधला भारतात ही बुलढाण्यासारख्या छोट्या छोट्या ठिकाणी सुद्धा येईल. तर फेब्रुवारी महिन्यातच मी खूप मोठी लिस्टच बनवून ठेवली होती की आपल्याला या ठिकाणी जायचंय. त्यामध्ये पहिलं होतं की गांधी पीस सेंटर जळगावला आहे, तिथे जायचं होतं. त्यानंतर सालईबन या ठिकाणी. मी सालईबन कित्येक जणांना माहिती नसेल तर मी त्याच्याबद्दल थोडी माहिती देते की 700 एकर बुलढाण्यातली ती जागा आहे जी बोडखा झालेला डोंगर तो हिरवा करायला घेतलेला आहे. तिथे माझे मनजित सिंग काका राहतात, जे त्या डोंगरावर खूप सारे झाडं वगैरे लावायचं काम करतात. तसेच ते जळगाव जामोद तालुक्यात आहे आणि तिथे मी मागच्या वर्षी 3000 झाडांच्या बिया दिल्या होत्या वेगवेगळ्या. त्यांनी सुद्धा त्याची रोपं तयार करून त्या ठिकाणी लागवड केली. मला या उन्हाळ्यात जाऊन त्या ठिकाणी खरंच श्रमदान करायचं होतं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावायची होती. आणि एक गोष्ट मी श्रुती आणि हर्षित तुम्हाला सांगू इच्छिते की मी त्या ठिकाणी गेली होती ना आधी, तर मी मागच्या वर्षी झाडं लावली होती. तर यावर्षी ती झाडं माझ्या हाईटपेक्षाही मोठी झालेली आहे. तर खरंच झाडंसुद्धा आपल्याला प्रेम करतात आणि झाडंसुद्धा खूप छान असतात आणि निसर्गाच्या सहवासात मला राहायला खूप आवडतं. त्या ठिकाणी मी कविता सुद्धा लिहिली होती, ते मी पुढे सादरच करेन. तर आता हे झालं की आपण काय गमावलं. तर आता खरंच प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, सकारात्मक नकारात्मक. तर आता हर्षित तू मला सांग की या लॉकडाऊनमध्ये तू काय कमावलं, म्हणजे वेगवेगळ्या काय काय गोष्टी तू बनवल्या घरी. आर्ट अँड क्राफ्ट तू सांगितलं, ड्रॉइंग सांगितलं, रोबोटिक्सचे सुद्धा सायन्सच्या मॉडेलचं तू हे करून दाखव आम्हाला या ठिकाणी. हो, मला सायन्सचे मॉडेल बनवायला खूप आवड आहे. जसंच की माझी मम्मी बुलढाण्यात संडे सायन्स स्कूलचे क्लास घेते, त्यामध्ये मुलांना दर रविवारी एक सायन्सचे मॉडेल बनवायला शिकवते. मुलं ते मॉडेल स्वतः बनवतात व त्यामागचे सायन्स समजून ते मॉडेल घरी घेऊन जातात व असे वेगवेगळे क्लासेस आहेत. मी या लॉकडाऊनमध्ये चेसचे क्लास लॉकडाऊनच्या पहिले चेसचे क्लास लावले होते. ते क्लासेस मी यूट्यूबवरून पाहून चेसचे वेगवेगळे ट्रिक्स शिकलो. मी खूप सारे ब्रेन गेम्स खेळले, त्यामधले मला IQ, ओथेलो, पेंटॅगो असे वेगवेगळे गेम्स खूप आवडतात. तसंच मी या लॉकडाऊनमध्ये सायन्सचे मॉडेल्स बनवले. मला आर्ट अँड क्राफ्टची पण खूप आवड आहे, ड्रॉइंगची आवड आहे. त्यामधला मी हे ड्रॉइंग केली होती कोरोनावर. ही हर्षितने केलेली ड्रॉइंग आहे कोरोनावरची. मी या लॉकडाऊनमध्ये व्हिडिओ बेस्ड क्विज पण जॉईन केली होती. त्याचे नाव आहे टेल मी वाय क्विज. त्यामध्ये रोजचे 2 व्हिडिओ असे 5 दिवसासाठी 10 व्हिडिओ यायचे. त्या व्हिडिओच्या एंडिंगला आम्हाला प्रश्न विचारला जायचा. त्या प्रश्नाचे उत्तर शोधून आम्हाला सरांना पाठवायचे होते. तसंच मी ते प्रश्नांचे उत्तरं शोधायसाठी खूप धडपड केली. जसं की पुस्तकं वाचले, गुगलवर सर्च केलं, तेव्हा मला ते प्रश्नांचे उत्तर सापडले. चला आता आहे ना तुम्ही तयार या रोबोटिक्सच्या माहिती ऐकायला? नक्कीच असतो, सर्वांना करून दाखव. तत्पूर्वी सगळेजण विचारत आहे की आम्ही कोणत्या शाळेचे विद्यार्थी आहोत. तर हर्षित विवेक थेंग हा सहकार विद्या मंदिर बुलढाणा या ठिकाणचा विद्यार्थी आहे. तसेच श्रुती दिलीप तायडे ही केम्ब्रिज हायस्कूल बुलढाणा या ठिकाणची विद्यार्थिनी आहे. व तसेच मी मैत्री लांजेवार भारत विद्यालय बुलढाणा या ठिकाणची विद्यार्थिनी आहे. या शाळेची विद्यार्थिनी आहे मी. हा एक साऊंड और क्लॅप सेन्सर रोबोट आहे. हा एका रिमोटच्या बटनवर सुरू होतो आणि एका रिमोटच्या बटनवर बंद होतो. जर आपण याच्यावरती हा क्लॅप सेन्सर लावला तर हा रोबोट एका टाळीवर चालू होतो किंवा बंद होतो. आता हे एक सायन्सचे मॉडेल आहे. त्या मॉडेलचं नाव आहे वायरलेस पॉवर ट्रान्सफर. त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कॉपर वायर थ्रू कॉपर वायर मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मुळे जाते. आता हे पहा, हे मॉडेल जर मी याच्या जवळ आणले तर मग हे लाईट LED ग्लो होतो. हे पहा, आता हा लाईट ग्लो होतोय. असा लाईट ग्लो होतो. किती सुंदर केलेत ना श्रुती याने. स्वतः केलं की जास्त व्यवस्थित समजतं. आनंदही होतो त्या गोष्टीचा स्वतः करून बघितलं की. हा एक रेसर रोबोट आहे. हा रोबोट आपण रेसिंगसाठी वापरू शकतो. हा सगळ्या प्रकारचे टर्न घेतो, जसे की फॉरवर्ड, बॅकवर्ड, लेफ्ट, राईट असे वेगवेगळे हा माझा मॉडेल टर्न्स घेतो.
हा नक्कीच भविष्यात मोठा शास्त्रज्ञ होणार यात काही इतक्या शंका छोट्या नाही. वयात तो एवढं सगळं करतोय म्हणजे. नक्कीच लॉकडाऊनचा खरा सदुपयोग त्यांनी सुद्धा घेतलेला आहे. हा एक IR फॅन आहे. हा एका रिमोटच्या बटनवर सुरू होतो आणि रिमोटच्या बटनवर बंद होतो. जर आपण ही स्ट्रॅटेजी मोठ्या मोठ्या घरात आणि मोठ्या प्रमाणात वापरली तर आपल्याला उठून फॅनचे बटन दाबायची गरज नाही. आपण बसल्या जागी येऊन फक्त रिमोटच्या बटनवर हा फॅन सुरू किंवा बंद करू शकतो. किती सुंदर आहे ना, खरंच खूप तुमची सुंदर. कल्पना सुद्धा. खूप सुंदर. हा एक वाम रोबोट आहे. हा एका आळीसारखा चालतो. आळी कशी एक स्टेप पुढे एक स्टेप मागे, जसं की कॉन्ट्रॅक्सेशन आणि रिलॅक्सेशनच्या प्रिन्सिपल चालते, तसा माझा हा रोबोट एक स्टेप पुढे आणि एक स्टेप मागे चालतो. नवीन नवीन करतो तो प्रयत्न स्वतः हा एक करतो. लाईन फॉलोवर रोबोट आहे. जर आपण एका ब्लॅक ट्रॅपने असा ट्रॅक तयार केला व त्या ट्रॅक वरती माझा हा रोबोट ठेवला तर हा रोबोट बरोबर त्या ट्रॅक वरतीच चालतो. त्या ट्रॅकच्या साइड बाय साइडला जात नाही. भविष्यात अशा कार सुद्धा निघतील, लाईन फॉलोवर कार, ज्यामध्ये चालवायची गरज पडणार नाही माणसांना. हा एक 3-in-1 रोबोट आहे, म्हणजे रेसर रोबोट, फ्लोअर क्लीनर रोबोट, ग्लास क्लीनर रोबोट. रेसर रोबोट म्हणजे जर असे रोबोट गोळा केले व मित्र गोळा केले तर आपण सर्व मित्र मिळून हे असे रेसिंग लावू शकतो. हा एक पूर्ण आता एक फ्लोअर क्लीनर रोबोट आहे. जर आपण आता या ब्रशला साबणाचे पाणी लावले व आपण हा रोबोट जिथे साफसफाई करायची असेल मोठ्या प्रमाणात तिथे हा रोबोट खूप कमी येतो व जिथे हार्मफुल ऍसिड्स पडलेले आहे तिथे आपण हाताने नाही पुसू शकत, तिथे माझा हा रोबोट खूप कमी येऊ शकतो. हा एक विंडो क्लीनर पण रोबोट आहे. जर आपण ही इथून पट्टी अशी व्हर्टिकल लावली आणि तो रॉड लंबा केला तर माझा हा रोबोट विंडो पण क्लीन करू शकलो. हे सगळे रोबोट्स मी एका रोबोटिक्स वर्कशॉप मध्ये शिकले आहे. हे सगळं मी या लॉकडाऊन मध्ये कमवलं व हा मी इन्स्पायर अवॉर्डसाठी मोठा मॉडेल तयार केला होता. त्यामध्ये मला गव्हर्नमेंटकडून 10,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळाली होती. त्यामधून मी हा रोबोट माझा मॉडेल तयार केला. चला आता तुम्हाला दाखवतो मी या मागचे खाली काय काय आपण लावलेले आहे. जेव्हा माझं मॉडेल सुरू करतो तेव्हा हे ब्रश गोल गोल घुमतात. तसं तिथून मधात जो कचरा येते, जर कचरा साईडून आला तर माझ्या या मोटार गोल गोल घुमून सगळा कचरा आत लोटतात आणि हा जो ब्रश आहे हा गोल गोल घुमून या मधातल्या गॅप मधून सगळा कचरा या बॉक्स मध्ये टाकतो. मग आपण नंतर तो सगळा कचरा काढून दुसरीकडे टाकू शकतो. अप्रतिम, खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे याचं जर मोठ्या रूपांतर केलं आपण तर खरंच रस्ते स्वच्छ करायला काम येऊ शकतं याचं. खरंच रस्ते स्वच्छ करायला काम येऊ शकतं. धन्यवाद हर्षित, तू आम्हाला एवढे सुंदर सुंदर तुझ्या रोबोट्स वगैरे तू दाखवलेत त्याबद्दल खरंच खूप सुंदर रोबोट्स आहेत. तर मैत्री, तू काय काय नवीन केलं? तुला आर्ट अँड क्राफ्ट आवडतं, त्याच्याबद्दल तू काय बनवतोस ते आम्हाला सांग प्लीज. नक्कीच मी आर्ट अँड क्राफ्ट मध्ये काही काही नवीन नवीन गोष्टी केलेल्याच आहेत, त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते. तसेच त्यापूर्वी मी सांगू इच्छिते की मी खूप सारे पुस्तकं देखील वाचली. पुस्तकं वाचताना मला खरंच खूप आनंद होतो, पण पुस्तके वाचून सुद्धा माणूस बोर होतो ग काही वेळानंतर. खरंच पुस्तके वाचून सुद्धा. तर मी त्यामध्ये आर्ट अँड क्राफ्टचं काही केलंय की फोटो फ्रेम जी आहे मी बनवली आहे. पूर्ण क्विलिंगच्या गोष्टी वापरून मी बनवलेली आहे ही फोटो फ्रेम. त्याच्यानंतर पेपर स्ट्रॉ वापरून हे जे आहे वॉल हँगिंग मी या ठिकाणी बनवलेलं आहे. तसेच स्टँड आर्ट सुद्धा मला करायला खूप आवडते, ते सुद्धा मी केलेलं आहे. हे एका काचेच्या छोट्या बर्नीमध्ये ज्यात लोणचं वगैरे ठेवतो त्यामध्ये हा स्टँड आर्ट मी केलेला आहे. खूप सोपा आहे, नुसते रांगोळीचे कलर टाकून सुद्धा तुम्ही हे घरी बनवू शकता आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि खूप छान दिसतं. त्याच्यानंतर हा एक छोट्या प्रमाणात स्टँड आर्ट मी केलेला आहे. छोट्याशा एका काचेच्या छोट्या वाटीत मी तो टाकलेला आहे. तसेच एक पेन स्टँड मी केलेला आहे एक. त्यानंतर किचन सुद्धा मी खूप सारे केलेले आहे क्विलिंगचे. घरी जे साहित्य पडलेलं होतं त्याच्यापासून तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मी असे 4 पद्धतीचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे हे किचन सुद्धा केलेले आहेत घरी. त्यानंतर एक प्लास्टिकचा साधा डब्बा होता, त्याला मी हे पेपर स्ट्रॉ कट केले छोटे छोटे आणि ते लावले. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. यात जर का आपण मेणाचा छोटा दिवा लावला
तर हे खूप दिवाळीत सुद्धा खूप कामात येतं. तर अशा काही काही मी या गोष्टी केलेल्या आहेत या लॉकडाऊनचा सदुपयोग घेऊन. तसेच मी खूप सारे खाद्यपदार्थ देखील बनवायला शिकली. तुझ्या इतकी चांगली मला केक जमले नाही, मी 2दा प्रयत्न केला, पण एकदा बेकिंग सोडा त्यात जास्त होऊन गेला, त्यामुळे तो फुगलाच नाही, आणि दुसऱ्या ह्याच्यात फुगला तो, पण त्यात वेगळीच टेस्ट आली होती, तो खालून जळला होता. तर असं झालं. पण मला कस्टर्ड पुडिंग जे आहे ते खूप छान बनवता येतं. त्यात मी 5-6 फ्लेवरचे ते बनवू शकते. त्याच्यानंतर मी खूप सारे स्पायसी आयटमसुद्धा ट्राय केलेत घरी बनवायला, तिखट गोष्टी. त्यामध्ये मी भाजीसुद्धा बनवते, नॉनव्हेजचे सुद्धा काही काही प्रकार येतात बनवता. त्यानंतर कोल्ड आयटम म्हणजे थंड गोष्टींमध्ये मी मँगो मस्तानी शिकली, त्याच्यानंतर मँगो शेक शिकली, मँगो आईस्क्रीमसुद्धा बनवली, मँगो प्लस चॉकलेट शेक शिकली, बनाना शेक शिकली, मिक्स फ्रूट शेक शिकली. असे वेगवेगळ्या प्रकारचे शेकसुद्धा मला बनवता येतात. तर या लॉकडाऊनमध्ये मी अशी काही सत्कारणी माझं लॉकडाऊन लावलेलं आहे. आता श्रुती, तू मला सांग की या लॉकडाऊनमध्ये तू काय काय शिकली? हो, मी नक्की सांगेल. जसं तू आर्ट अँड क्राफ्टचं सांगितलंस तसंही मला आधी वाटायचं की मला आर्ट अँड क्राफ्टमध्ये म्हणजे इंटरेस्ट वाटत नव्हता इतका, पण आता वेळ मिळाला तर मी नवीन काही काही करायला शिकले. आता घरी माझ्या इथे काहीतरी आईस्क्रीमच्या काड्या पडलेल्या होत्या, मग मी त्यांच्यापासून एक छोटंसं पेन स्टँड बनवलंय. नंतर उरलेले ग्लिटर पेपरचे तुकडे असतात आपल्याकडे, मी त्याच्यापासून बुकमार्क बनवला आहे. नंतर अजून मला दाखवायला आवडेल की वेळ मिळाला मग मी हे मदर्स डेचे ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं. याच्यामध्ये मी म्हणजे दोन्हीकडे एक आई आणि एक मुलगी दाखवली आणि त्यांना हग करताना दाखवलेलं आहे. इकडे बघू शकता आपण असं. किती सुंदर कल्पना आहे. हो, आणि म्हणजे काही काही मी नेटवरून बघितलं आणि काही माझ्या आयडियाज मिक्स करून त्याच्यात दाखवलं. आणि हे अजून एक ग्रीटिंग कार्ड आहे मी बनवलेलं. काही हे म्हणजे मदर्स डेला आम्हाला ऍक्टिव्हिटी दिली होती शाळेमधून की तुमच्या आईला तुम्ही काही प्रॉमिसेस करा की तुम्ही हे तिच्यासाठी कराल, तिने तुमच्यासाठी एवढं काही केलंय. तर मी याच्यामध्ये 5 प्रॉमिसेस केले आहेत आणि मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेय थोडा थोडा. आणि अजून मी भरपूर पुस्तकं वाचले, खूप वेळ होता त्यामुळे मी खूप पुस्तकं वाचले. सर्वप्रथम मला हॅरी पॉटरच्या पुस्तकांबद्दल सांगावं वाटेल की मी हॅरी पॉटरचे जेवढे 7 पुस्तकं आहेत त्याच्यानंतर 2 नंतरचे सिक्वेलचे पार्ट आहे ते पण पूर्ण वाचले. आणि पहिल्यांदा वाचताना मी खूप घाई केली कारण मला खूप इंटरेस्ट येत होता, त्यामुळे मी अति घाईमध्ये वाचलं. आणि मग नंतर मला खूप असं कसं तरी वाटलं की कडे आपण इतक्या लवकर नको वाचायला होतं. मग मला आई म्हणाली की एकदा परत वाचून बघ, वेगळा अनुभव येईल. आणि खरंच मी सांगते, आता माझं दुसऱ्यांदा जवळपास अर्ध संपत आलंय, तर मी सांगेल की दुसऱ्यांदा आपण जेव्हा करतो ना तेव्हा आपल्याला नवीन सापडत जातं त्या पुस्तकामधलं, की असं वाटतं पहिल्यांदा आपल्याकडून सुटलं होतं. आणि मला आता कॉन्फिडन्स वाटतोय की मी जर अजून 3ऱ्यांदा जरी वाचलं मला अजून काहीतरी नवीन सापडेल. पुस्तकांचे हे म्हणजे एक वैशिष्ट्य असं सांगावं वाटेल मला. आणि अजून लॉगआउट नावाचं एक पुस्तक वाचलं श्रुती आवटेचं. खरंच इतकं सुंदर पुस्तक आहे, खूप सुंदर पुस्तक आहे आणि खरंच प्रत्येक मुलीने वाचावं अशी माझी इच्छा आहे. श्रुती, 1 मिनिट थांबी, तुला माझ्यातच पॉज करते कारण की लॉगआउटवरून मला आठवलं की मी सुद्धा ते पुस्तक वाचलं आहे. आणि श्रुती आवटे जी त्याच्या लेखिका आहेत त्यांना सुद्धा मी भेटलेली आहे. आणि खरंच टीनेजमधल्या सगळ्या मुलींनी वाचावं असं ते पुस्तक आहे. खूप अप्रतिम, आपण ते स्वतःला सुद्धा अनुभवू शकतो. म्हणजे ते वाचताना असं वाटतं की आपल्यासाठी काही काही गोष्टी त्यातल्या अशा आपल्यासाठीच लिहिल्या आहेत असं वाटतं. आणि अजून मी पानिपत नावाचं एक इतिहासावर जे पुस्तक आहे ते वाचलं. नंतर श्रीमान योगी वाचलं. छावा माझं अर्ध झालंय, अजून अर्ध वाचायचं बाकी आहे. आणि पुस्तकं तर खूप वाचली. पुस्तकं जेवढी वाचली तेवढी कमी वाटतात माणसाला, आणि ती खूपच असतात. कितीही विषय जर आपण शोधत गेलो तर खूप काही सापडतं त्याच्यामध्ये. आणि अजून मला स्वयंपाकाबद्दल सांगावं वाटेल आता की मी माझ्या पण पोळ्या अजून वाकड्या तिकडेच येतात बरं, गोल गोल येत नाहीत, नकाशेच येतात. आणि अजून मी बरेच काही पारंपरिक पदार्थ वगैरे बनवायला शिकली, म्हणजे पुरणपोळी, खीर असं. मग आईने समजा काही नवीन बनवायला घेतलं की तिची मदत वगैरे करायला गेली. आणि मला एक अजून मी केक पण बनवायला शिकली. मैत्री म्हणाली तसं मी 4 टाईपचे केक बनवायला शिकली. फर्स्ट टाइम जेव्हा मी बनवला तेव्हा तो बिघडलाच होता, म्हणजे टेस्ट चांगली झाली होती पण तो चिपकून गेला होता. पहिल्या वेळेला कोणाचंच बरोबर येत नाही. आणि मग मी अजून घरातली कामं वगैरे आईला करू लागली. ते धुण्यावाल्या बाया वगैरे येत नव्हत्या त्यामुळे धुणं भांडे असं काही काही करू लागलं, घर आवरू लागलं. आणि घरातल्यांसोबत वेळ घालवला खूप मोठा, त्यांच्यासोबत कधीच इतका वेळ घालवायला मिळाला नव्हता. हे लॉकडाऊन सत्काने लागलं असं म्हणेल मी. आणि मला कामांबद्दल असं सांगावं वाटेल की
प्रत्येक माझ्या घरात कसं आहे की मी जे शिकले ते माझ्या भावालाही माझी आई शिकवते. फर्स्ट टाइम जेव्हा मी शिकले तेव्हा मला असं वाटायचं की मलाच का शिकवतीये, तुम्ही मुलगी आहे म्हणून का. पण माझी आई म्हणाली मी तुला एकटीला नाही शिकवते, त्यालाही शिकवते. कारण मला असं वाटतं तुम्ही दोघेही स्वावलंबी बनले पाहिजे. म्हणजे आता लॉकडाऊन मध्ये आपल्याला माहिती की काही मुलं अडकले होते वेगळ्या जागी, तर त्यांना मेस बंद होती, त्यांना खायला त्यांना खूप हाल झाले त्यांचे, त्यांना जेवायला बनवायला येत नव्हतं, अक्षरशः भुकेली राहील काही काही लोक. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट थोडी थोडी आलीच पाहिजे, ऍटलीस्ट स्वतःपुरती तरी. आणि माझ्या घरी प्रत्येक गोष्ट दोघांना सारखी शिकवली जाते. म्हणजे आता कामं पण करायची आहेत तर मी आणि माझे भाऊ अर्धे अर्धे भांडी घासतो, कोणी घर आवरलं तर मग कोणी झाडून काढतं, आणि मग धुणं धुतानाही तो मदत करतो. म्हणजे प्रत्येक काम अर्ध अर्ध केलं जातं. नक्कीच श्रुती, तू सांगितलं तर खरंच असं जर का बालपणापासून प्रत्येक जणाला जर का आपण शिकवत गेलो ना की स्त्री आणि पुरुष हे दोघंही समान आहेत, तर खरंच नक्कीच आमच्या घरी म्हणजे पण काही काही अजूनही आहेत, खूप सारे कुटुंब आहेत की त्यामध्ये खरंच मुलीला श्रेष्ठत्व दिलं जात नाही, की मुलगा श्रेष्ठ आहे, वंशाचा दिवा म्हणून त्याला वागवलं जातं. एक कविता आहे माझ्याकडे, माझ्या डायरीत असतेच ती नेहमी. म्हणजे मला ती खरंच खूप खटकते कविता, की म्हणजे ती खूप मोठ्या लेखकांनी लिहिली, आम्ही त्यांचं नाव घेत नाही, खूप साऱ्या जणांनी ती ऐकली देखील असेल. आकाशवाणीवर सुद्धा त्याचं गाणं बनलेलं आहे, तर मी या ठिकाणी ती वाचून दाखवते तुम्हाला. त्याचं नाव आहे सांग मला रे सांग मला. सांग मला रे सांग मला, आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला. गोजिरवाणी दिसते आई परंतु भित्री भागूबाई, शक्तिवान किती असती बाबा, थप्पड देती गुरख्यालाही, आवडती रे वडील मला. आई सुंदर कपडे शिवते, पावडर पीठ तीच लाविते, तीच सजविते सदा मुलींना, रिबीन बांधून वेणीला. आई आवडे अधिक मला, त्या रिबिनीला पैसे पडती, ते तर बाबा मिळवणी आणती, कुणी न देती पैसा दिडती, घरात बसल्या आईला, वडील आवडती रे अधिक मला. धडा शिकले तू बैलोबा, आईहूनही मोठे बाबा, म्हणून आया तयार होती बाबांसंगे लग्नाला. आई आवडे अधिक मला, बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई, बाबा येता भिऊन जाई, सावरते ती पदराला. आई आवडे अधिक मला, आई आवडे अधिक मला, बाबा आवडती अधिक मला. खरंच ही कविता जी आहे यामध्ये बहीण भावांचा संवाद दाखवलेला आहे. तर हे खूप मोठ्या लेखकांनी लिहिलेले आहे, तुम्ही ते आणि एवढ्या मोठ्या लेखकांनी लिहिली, ती पण बाल साहित्यामध्ये किती चुकीचं आहे. तुलना पण कोणामध्ये, तर आई आणि बाबांमध्ये. आई आणि बाबांमध्ये खरंच अशी तुलना करणं नकोच. आणि बाल साहित्यातच अशा कविता नको की जेणेकरून स्त्री पुरुष असमानतेचा संदेश दिला जाईल, असं आम्हाला लहान मुलाला वाटतं. प्रत्येकालाच आमचं मत पटणार नाही, पण हे आम्ही सांगतो आहे की आमचं मत या ठिकाणी आम्ही मांडतो आहे. आणि आई आणि बाबांमध्ये चुकीचं तुलना करणं खूप चुकीचं आहे, कारण ते आहेत म्हणून आपलं घर चालतंय. आता आई आणि बाबा कसे आहेत, म्हणजे आपलं घर हे सायकल आहे आणि आई आणि बाबा त्या सायकलच्या चाकांसारखे. जर एक चाकही आपण काढून घेतो ते सायकल चालूच शकणार नाही. त्यांच्यामध्ये तुलना करणं चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. नक्कीच श्रुती, तुझी आई, हर्षित तुझी आई, माझी आई देखील बाहेर काही काही कामं करते, पण आयांना कसं सुट्टी घेता येत नाही. लॉकडाऊनमध्ये सगळे आपण मस्त रिलॅक्स करतोय, पण आपली आई जी आहे ती रिलॅक्स करू शकत नाही. ती सतत 24 तास ऑनलाईनच असते. आपण जरी कधी ऑफलाईन असलं तरी ती ऑनलाईनच असते. ती घरचे सगळे कामं करत राहते. आईला सुट्टी नसते. बाबा तरी एखाद्या वेळेस घरी येऊन बसू शकतं की आज मी थकलोय, पण आई सांगू शकत नाही. तिला घरचा स्वयंपाक करावा लागतो, तिला घरची कामं सुद्धा करावं लागतं, आपला अभ्यास सुद्धा घ्यावा लागतो. तर नक्कीच अशीच तुलना करू नये. आणि जर का मुला मुलींमध्येही तुलना करू नये. शाळेतूनच असं सांगितलं पाहिजे की बॉय अपोजिट गर्ल हे नाही आहे, की बॉय अपोजिट गर्ल नाहीये, तर बॉय इज इक्वल टू गर्ल आहे. मुलं आणि मुली दोघेही सारखेच आहेत. आणि आता खूप मोठा प्रश्न म्हणजे तो म्हणजे वर्णभेदाचा. तर नक्कीच अमेरिकेत हा वर्णभेद खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. तुलनाही कशामध्ये करतायत, तर माणसांमध्ये, ते रंगावरून. नक्कीच तो अविकसित देश नाही आहे, तो विकसनशील देश नाही आहे, तर तो पूर्णपणे विकसित देश आहे. साक्षर लोकांचा तो देश आहे. आणि त्या लोकांत महासत्ता आहे तो देश, त्या लोकांत अशी तुलना करणं म्हणजे खरंच हे माणुसकीच्या नात्याने खूप दुर्दैवी आहे. नक्की दुर्दैवी. तर आणि लोकांवर जीवघेणे हल्ले होत आहेत त्याच्यामुळे. कित्येक लोकांनी तर आपले प्राण सुद्धा गमावले आहेत त्यामध्ये. की कोरोनासारख्या या आजारात आपण लोकांना म्हणजे साथ दिली पाहिजे. तर असे वेगवेगळे प्रश्न खरंच उभे राहत आहेत या कोरोनाच्या याच्यात. आणि एक अजून कविता गाणंच आहे ते की लहानपणापासून सर्वांनी ते ऐकलेलं आहेच की
गोरी गोरी पान फुलासारखी शान, दादा मला एक वहिनी आण. श्रावण मुलींनी काय करायचं बरं? नक्कीच. म्हणजे या गाण्यावरून आता तू मला सांगतेस म्हणून मला आठवलं की मग गोऱ्या मुली जर सगळ्यांना बहिणी म्हणून हव्या असतील, सावळ्या मुलींनी घरात बसायचं का? नाही यार, असं थोडी ना चालणार आहे खरंच. तर गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. त्याऐवजी जर का असं लिहिलं की हसती खेळती छान, दादा मला एक वहिनी आण, हसती खेळती छान, दादा मला एक वहिनी आण, तर नक्कीच म्हणजे स्त्री पुरुष समानतेचं हे दर्शन दिसून येईल आणि वर्णभेदाचं सुद्धा याच्यातून नायनाट होईल. आणि अपोजिट गोष्टी खरंच कोणत्याही नको. ब्लॅक अँड व्हाईट हे अपोजिट फक्त कलर आहे. Color त्याला आहे. माणसात वाटू नका. खरंच आमच्या मुलांचं असं हे मत आहे. तर आता आपण दुसऱ्या टॉपिककडे वळूया, ते म्हणजे आवडती कविता. तर हर्षित, तुझी एखादी आवडती कविता आम्हाला म्हणून दाखव ना या ठिकाणी. हो. मुले झाली फुले, फुले झाली मुले, मुले बसली बागेत, फुले गेली शाळेत. मुले झाली फुले, फुले झाली मुले, मुले बसली बागेत, फुले गेली शाळेत. भुंगा लागला गोल, मुलांभोवती फिरू, फुले लागली शाळेत, धडे पाठ करू. भुंग्याला मुलांचा वासच येईना, फुलांचा धडा पाठच होईना. मुले बेचारी बागेत सुकली, फुले बेचारी बेजा चुकली. बागेत मुलांचे तोंड झाले कडू, बागेत मुलांचे तोंड झाले कडू. शाळेत फुलांना कोसळले रडू, शाळेत फुलांना कोसळले रडू. माझी फेवरेट कविता आहे ही कविता शांता शेळके यांची आहे. शांता शेळके खरंच खूप खूप मोठ्या मोठ्या कवयित्री, कवयित्री. लेखिका आहेत. मला सुद्धा आणि त्यांच्या कविता त्यांच्या आवडतात. खरंच खूप बाल साहित्यामध्ये खूप सुंदर कविता आहेत त्यांच्या. मी सुद्धा आणि त्या आधीच अजून वाचत वाचते. असते. अजूनही लहान बडबड गीते जरी हो. असली तरी ते खूप सुंदर असतात. आता श्रुती, तू तुझी आवडती कविता आम्हाला या ठिकाणी म्हणून दाखव. हो, नक्कीच मी म्हणून दाखवते. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आता कोरोनासाठी लढा देतोय. आपल्याला सगळ्यांना खूप होपची खूप गरज आहे आता, की या मोठ्या संकटातून आपण नक्की निघू, बाहेर निघू. प्रत्येकाला होपची गरज आहे. तर गुरु ठाकूरांची आयुष्याला द्यावे उत्तर नावाची कविता आहे. तर ती कविता प्रत्येक वेळेला जेव्हा मी ऐकते किंवा तिचे शब्द जरी माझ्या कानावर पडले तरी खूप होप येतो आतमध्ये, की छान वाटतं की आपण सगळे काही जे आहे प्रॉब्लेम्स ते दूर होतीलच, कारण आपण फेस करू शकतो. मी तुम्हाला ऐकवते ती. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही थनकावून सांगावे आता ये बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही, करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. खूप सुंदर कविता आहे आणि तू खूप सुंदर तालासुरात म्हणते, त्याबद्दल खरंच तुझं अभिनंदन श्रुती. गुरु ठाकूरांची ही कविता आहे जी व्हॉट्सअपवर विंदा करंदीकर यांच्या नावावर व्हायरल झाली होती. तर मी या ठिकाणी सांगू इच्छिते की त्याचे मूळ लेखक जे गुरु ठाकूर आहे आणि तू ते सर्वांना सांगितलं त्याबद्दल खरंच इतर जणांचं कन्फ्युजन असेल ते दूर झालं असेल. आता मैत्री, आम्ही दोघांनी आमच्या आवडत्या कविता सांगितल्या. तुझे आवडते कवी कोण आहेत त्यांची कविता मला ऐकव. सर्वात पहिले तर मी 4 ओळी जे आहे शब्दर हाशमींच्या पुस्तकांबद्दल म्हणू इच्छिते की किताबें करती है बातें, किताबें करती है बातें बीते जमानों की गमों की बमों की. किताबें करती है बातें बीते जमानों की गमों की बमों की. क्या तुम नहीं सुनेंगे इन किताबों की बातें. किताबें कुछ कहना चाहती है तुम्हारे पास रहना चाहती है. किताबें कुछ कहना चाहती है तुम्हारे पास रहना चाहती है. ही शब्द रश्मींची कविता जे मी थोड्या 4च ओळी म्हटल्या. माझे आवडते लेखक म्हणजे तसे खूप सारे आहेत, पण या ठिकाणी मी आज सुभाष किनोळकर यांचा हसत खेळत हा कविता संग्रह आहे आणि त्यातली मैत्री पुस्तकांची
ही कविता सादर करणार आहे. सुभाष किनोळकर यांच्याशी मी खूप वेळा भेटलेली आहे, बोललेली सुद्धा आहे. मला ते खूप आवडतात लेखक आणि कवी म्हणून सुद्धा. तर कवितेचं नाव आहे मैत्री पुस्तकांशी. दररोज रात्री स्वप्नामध्ये पुस्तके बोलतात माझ्याशी. दररोज रात्री स्वप्नामध्ये पुस्तके बोलतात माझ्याशी. मला म्हणतात करून पहा मैत्री एकदा आमच्याशी. मला म्हणतात करून पहा मैत्री एकदा आमच्याशी. ज्ञानरूपी भंडारा फुले वाढेल म्हणतात खूप. ज्ञानरूपी भंडारा फुले वाढेल म्हणतात खूप. पुस्तके म्हणजे हवे हवे म्हशी गाईचे साजूक तूप. पुस्तके म्हणजे हवी हवी म्हशी गाईचे साजूक तूप. स्पर्श आम्हाला करता करता स्पर्श आम्हाला करता करता मिळेल म्हणतात बुद्धी. आचार आणि विचारांची लाभेल खरी समृद्धी. आचार आणि विचारांची लाभेल खरी समृद्धी. नित्य नवे वाचता वाचता गळ्यात हसेल चांदणमाळ. नित्य नवे वाचता वाचता गळ्यात हसेल चांदणमाळ. डोक्यावरती ज्ञान मुकुट झळकत राहील सर्व काळ. डोक्यावरती ज्ञान मुकुट झळकत राहील सर्व काळ. ठरवले आता मीही मनाशी ठरवले आता मीही मनाशी. खरे करावे स्वप्न बोल. पुस्तकांशी करून मैत्री जाणून घ्यावे जीवन मोल. पुस्तकांशी करून मैत्री जाणून घ्यावे जीवन मोल. खरंच खूप सुंदर कविता. आपल्या पुस्तकांशी जे रिलेशन आहे ते एकदम व्यवस्थित त्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. आणि तू कविता म्हटलीस त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. खूप सुंदर कविता आहे. धन्यवाद श्रुती. तर आता मी श्रुती तुला विचार म्हणजे म्हणू इच्छिते की तुझी स्वतःची स्वलिखित एखादी कविता आमच्या समोर सादर करणार. हो, तसं तर मी काही बऱ्याच विषयांवर कविता करते लहान मुलांसाठी. असं मला जेव्हा वाटलं तेव्हा मी करते. असं मोठ्या लेखकांसारखं नाही, पण मला वाटतं म्हणून मी करते. तर मी तुम्हाला आता एक कविता ऐकवते की एक मैत्रीण हवी आहे मला. माझ्या मनातलं सांगायला एक नितळ मन हवंय मला. माझ्या मनातलं सांगायला एक नितळ मन हवंय मला. वेळ काळ आणि परिस्थिती न बघता रडायला एक माझी हक्काची जागा हवी आहे मला. वाटेल तेव्हा मिठी मारायला एक व्यक्ती हवी आहे मला. वाटेल तेव्हा मिठी मारायला एक व्यक्ती हवी आहे मला. न बोलता मला समजून घ्यायला एक हृदय हवंय मला. माझं ओरडणं धडपडणं आणि अवखळपण सामावायला एक हक्काचा माणूस हवाय मला. जिथे मला कसला संकोच वाटणार नाही अशी एक जागा हवी आहे मला. जिथे मला कसला संकोच वाटणार नाही अशी एक जागा हवी आहे मला. मला पूर्णपणे समजून घ्यायला एक मैत्रीण हवी आहे मला. एक मैत्रीण हवी आहे मला. नक्कीच श्रुती, तू सांगितलं की खरंच आपल्याला समजून घेणारं एक तरी मन असावं की ज्या ठिकाणी आपण कितीही रागवलो, कितीही चिडलो, कितीही रडलो तरी ते आपल्याला खरंच समजून घेईल. आणि सुशांत सिंग राजपूत दिग्गज अभिनेत्यांनी आता आत्महत्या केली होती. तर त्यांचं कारण काय होतं की त्यांनी त्यांच्या मित्रमैत्रिणींना कॉल केले जे त्यांच्या जवळचे होते. त्यांनी ते कॉल उचलले नाही. त्यांनी जर का ते कॉल खरंच उचलले असते तर एवढ्या मोठ्या अभिनेत्याची आत्महत्या खरंच टळली असती असं माझं मत आहे या ठिकाणी. खरंच आपल्याला खरंच असं मन हवंय समजून घ्यायला. आणि खूप सुंदर लिहिली तू कविता. थँक्यू मैत्री. आणि मैत्री, मी तुझ्या कविता वाचलेल्या आहेत, पण मला आता तुझी कोणती आवडती कविता आहे की तू लिहिली आहेस आणि तुला ती खूप आवडते? मी सालाईबांचं मगाशी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी मी गेली होती आणि त्या ठिकाणी देखील मी एक कविता झाडाखाली बसूनच लिहिलेली आहे. तर त्या ठिकाणी मी ती कविता लिहिली होती झाडाखाली बसून. आणि त्या वनराईचं सगळं ते खरंच इतकं निसर्गरम्य वातावरण जे होतं ना ते डोळ्याभोवती खूप फिरत होतं. आणि खूप छान पक्ष्यांची आवाज प्राणी वगैरे त्या ठिकाणी होते. मनजित सिंग काकांचं जे सालेबन आहे त्या ठिकाणी. कवितेचं नाव आहे मी रोप झाले. मी रोप झाले मी झाड झाले. मी रोप झाले मी झाड झाले. या वनराईची मी रानफूल झाले. मी रोप झाले मी झाड झाले. या वनराईची मी रानफूल झाले. मी पान झाले मी फूल झाले. मी पान झाले मी फूल झाले. मातीत या रानाच्या मी बीजवाई झाले. मी अंकुर झाले मी मोहर झाले. मी अंकुर झाले मी मोहर झाले. दारावरच्या तोरणातील मी एक फूल झाले. मी मातीचा गंध झाले. मी फुलांचा सुवास झाले. मी मातीचा गंध झाले. मी फुलांचा सुवास झाले. वनराईच्या सहवासाने मी रानपाखरू झाले. वनराईच्या सहवासाने मी रानपाखरू झाले. खूप सुंदर कविता आहे मैत्री. आणि निसर्गाबद्दलचं वर्णन अगदी खूप सुंदर केलंयस तू. आणि म्हणतात आपण तिथं जर समोर असताना तसं वर्णन केलं तर खूप छान होतं. ते खरंच खूप सुंदर वर्णन केलं. हो, सुनील देशमुख दादा अमेरिकेतून आमचा कार्यक्रम बघत आहेत. धन्यवाद दादा.
तू अमेरिकेतून आमचा खरंच कार्यक्रम बघत आहे, त्याबद्दल खरंच मनपूर्वक तुझे आभार. आता आम्हाला लहान मुलांच्या तुम्हा मोठ्या माणसांकडे काही मागणी आहे. जशी लहान मुलं हट्ट करतात ना, तसंच आम्ही करणार आहे. आणि प्लीज आमचं तर तुम्ही पूर्ण करा असं मी तुम्हाला सांगते. हर्षित, तुझी मागणी सांग काय आहे? हो, माझी अशी मागणी आहे की मला असं वाटते की आमच्या बुलढाणा जिल्ह्यात एक सायन्स सेंटर घडावं, म्हणजे आम्हा मुलांना त्याचा फायदा होईल व आम्ही तिथे जाऊन वेगवेगळे काही शिकू व घरी येऊन वेगवेगळे प्रयोग करू शकू, ही माझी मागणी आहे. नक्कीच, जशी हर्षितला आवड आहे तशी कित्येक जणांना आवाज आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात एक सायन्स सेंटर उभारावं असं मला म्हणते की मुलांना कसं तुम्ही मोबाईल म्हणतात ना की मोबाईल वापरू नका, तर प्लीज आमची अशी मागणी आहे ही पूर्ण होईल. आणि दुसरी माझी मागणी म्हणजे की आमच्या लहान मुलांसाठी एक बालभवन द्या. प्रत्येक जिल्ह्यात एक बालभवन असू द्या, जिथे आम्ही मुलांना मनसोक्त आमच्या गोष्टी करता येईल, पुस्तके वाचता येईल, वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेता येईल, देशाचं ज्ञान येईल, कला येईल, हस्तकला जी आहे ते खरंच आम्हाला करता येईल, अवकाशाचं ज्ञान येईल, खरंच ब्रह्मांड समजून घेता येईल, म्हणजे प्रत्येक विषयात आपण पुढे जाऊ शकतो. आणि श्रुती, तुझी काय मागणी आहे? हो, तर मी तुम्हाला सांगितलं की मी हॅरी पॉटरची पुस्तकं वाचले, तर ते पुस्तकं वाचताना मला असं वाटलं की हॉलिवूडमध्ये लहान मुलांचा विचार करून खूप मूवीज बनवले जातात, त्यांच्यासाठी स्पेसिफिकली ते कंटेंट तयार केलं जातं. तर माझी अशी मागणी आहे की मराठीमध्ये सुद्धा लहान मुलांसाठी पिक्चर्स बनावे. माहिती आहे मला की लहान मुलांच्या नावाखाली काही पिक्चर्स बनतात, पण ते त्यामध्ये मोठ्या माणसांचं सगळं काही असते. तर आमची सर्वांची लहान मुलांची अशी मागणी आहे की आमचा विचार करून अशी मूवीज बनवा, ज्याच्यामध्ये आम्हाला मजा येईल, ते बघताना आम्हाला नवीनही शिकता येईल, अशी आमची मागणी आहे. नक्कीच, म्हणजे लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे असे काही चित्रपट बनायला हवे. मराठीतून नाही बनले तरी चालतील, पण हिंदी भाषेतून तरी बनायला हवे, आपल्या प्रमाण भाषेतून बनायला हवे, जेणेकरून भारतातील मुलांना सुद्धा ते बघता येईल. अशी आमच्या तिघांच्याही या मागण्या आहेत. प्लीज तुम्ही त्या पूर्ण करा असं आम्हाला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शाळा उघडण्याची घाई नका करू आमची. ऑनलाईन शिक्षण ही खूप मोठी बाजारपेठ होत चाललेली आहे. खूप सारे मुलं टॅब मागत आहेत खरंच, आणि त्यामध्ये सुद्धा एक गोष्ट पुढे आलेली आहे. खरंच आजच पेपरात आलेल्या बातम्या आहे की ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब घेऊन न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या. बीड जिल्ह्यातली घटना आहे, आजच्याच लोकमतला आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी त्याचं कात्रण सुद्धा कापून ठेवलेलं आहे. आणि दुसरी म्हणजे मान, मनका, खांदा, मनगट यांचा त्रास सुरू झाला. ऑनलाईनने विद्यार्थी तरुणाईंची मोडली मान. तुम्ही या ठिकाणी ही सुद्धा बातमी बघू शकता, ही सुद्धा आज लोकमतमध्ये छापून आलेली आहे. तर खरंच माझं असं म्हणणं आहे की खरंच ही खूप मोठी बाजारपेठ होत चाललेली आहे. याबद्दल तुझं काय मत आहे श्रुती? आणि सगळेच जण हे अफोर्ड नाही करू शकत ना, टॅब वगैरे घेणं, ते अफोर्डच नाही करू शकत एवढं सगळं. म्हणजे प्रत्येक पालकाची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नसते की ते मुलांना इतकं सगळं घेऊन देऊ शकतील. आणि मुलं मग टोकाचं पाऊल असं उतरतात, आत्महत्या वगैरे. किती चुकीचं आहे हे. खरंच असं टोकाचं पाऊल प्रत्येक म्हणजे मुलांनी नको उचलायला. आणि 8वी पर्यंत ऑनलाईन शिक्षण हे सक्तीचं नका करू. एखादं वर्ष वाया गेलं तर काही फरक पडत नाही. आणि शाळा उघडण्याची घाई करू नका. कोरोनाचे पेशंट खूप वाढत आहेत, खूप म्हणजे जागतिक महामारी येत आहे. आणि खरंच 500 पेशंट आले होते तेव्हा आपल्या शाळा बंद केल्या गेल्या होत्या. आणि आता 2 लाख झाल्याने तुम्ही शाळा सुरू करत आहात. आणि मुलांना आणि मोठ्या माणसांना, म्हणजे जे वयस्कर माणसं आहेत त्यांना सगळ्यात जास्त धोका आहे. आमचा जीव धोक्यात ना काय घालू. कदाचित म्हणजे 9वी 10वीच्या आणि 11वी 12वीच्या त्यांना तुम्ही ऑनलाईन देऊ शकता, पण लहान मुलांना खूप त्रास होतो. शाळा सुरू करायची खरंच तुम्ही घाई नका करू असं मी या ठिकाणी म्हणू इच्छिते. तसंच वारकरी संप्रदायाचे मी मनापूर्वक आभार मानतो की त्यांनी एवढी मोठी महाराष्ट्राची परंपरा, अतिशय म्हणजे किती मोठी ती परंपरा आहे, खूप जुनी परंपरा होती. ब्रिटिश काळात सुद्धा ती परंपरा थांबलेली नव्हती. ती खरंच या त्यांनी शासनाचे म्हणणे पाळले, मुख्यमंत्र्यांचे, आरोग्यमंत्र्यांचे आव्हानं त्यांनी ऐकले आणि प्रातिनिधिक स्वरूपातच ती या गावातून त्या गावात पालख्या नेल्या गेल्या. 50च्या वर त्या ठिकाणी एकही माणूस नव्हता. तर वारकरी संप्रदायाचं खरंच अभिनंदन की तुम्ही जे आहेत शासनाचे म्हणणे पाळले. आणि आम्ही तुम्हाला सुद्धा खरंच खूप आवाहन करतो की तुम्ही देखील शासनाचे म्हणणे पाळा, घरात राहा. जान आहे तो जहान आहे. तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वाद आम्हाला हवे आहे. आपण सेवा जिवंत राहू तेव्हाच आपण सगळं काही नवीन नवीन करू शकू. त्यामुळे प्लीज काळजी घ्या तुमची, तुमच्या जवळच्या माणसांची. जेव्हा तुम्ही सेफ राहाल तेव्हाच तुम्ही सगळं काही करू शकाल. प्लीज काळजी घ्या. लहान मुलांची आणि मोठ्या माणसांची खरंच तुम्ही काळजी घ्या. बाहेर निघू नका. अतिशय अनावश्यक, अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर जा. अनावश्यक कामासाठी तुम्ही बाहेर जाऊ नका असं आम्हाला आंदोलनाचं
तुमच्यासाठी आव्हान आहे, सॅनिटायझर वापरा, मास्कचा वापर हो. करा, वारंवार साबणाने हात धुवत राहा. आता सुंदर माझी शाळेकडून तुम्हा दोघांसाठी गिफ्ट एक मिनिट श्रुती दे. गुलजार यांचे हे पुस्तकांचा सेट आहे. प्रसिद्ध कवी गुलजार यांचं मराठीतून अनुवाद केलेले हे ग्रंथाली प्रकाशनच्या पुस्तकांचा सेट आहे. तर हा सुंदर माझी शाळेकडून हर्षित तुझ्यासाठी आणि ह्या सुंदर माझी शाळेकडून श्रुती तुझ्यासाठी. थँक्यू. थँक्यू. आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूया. तर समारोप करताना दासू वैद्य काका यांची एक प्रार्थना आहे, म्हणजे ती कविताच आहे. तर ही प्रार्थनासारखी आता सध्याच्या जगाला खरंच ती खूप सूट होईल आणि आम्हाला लहान मुलांना ती खूप आवडलेली आहे आणि तुमच्या देखील लहान मुलांना आवडेल. तुम्ही देखील त्यांना ती जरूर दाखवा. कवितेची नावच आहे की नवी प्रार्थना. com.com नेट इंटरनेट com.com नेट इंटरनेट सेव मॅटर सेव एंटर डिलीट सेव मॅटर सेव एंटर डिलीट हरे डॉट हरे डॉट हरे कॉम कॉम हरे ईमेल करोति संवादम .com मनरंगता व्हायरस बुद्धि विनाशाय email.com नमस्तुते email.com नमस्तुते. तर खरंच तुमच्या खूप मोठ्या कमेंट आलेल्या आहेत. 100पेक्षा जास्त व्यक्तींनी आज आमचा कार्यक्रम हा लाईव्ह बघितला. खरंच मनपूर्वक आभार. आम्हा लहान लेकरांवर तुमची कृपा अशीच राहू द्या, तुमच्या सदिच्छा, तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या. मैत्री, तू कवितेमध्ये जसं म्हटलीस व्हायरस बुद्धी विनाश आहे, तसा हा कोरोना व्हायरसही लवकर संपो, आपलं जग नेहमीसारखं परत सुरू हो अशी आमची सदिच्छा सगळ्यांसोबत असं नक्की हो अशी आमची इच्छा आहे. आणि आता आम्ही सर्वात शेवटी सर्वांचे आभार मानतो हा कार्यक्रम बघितला त्याबद्दल. गणेश मुले काका, सुंदर माझी शाळा या टीमचे देखील आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आभार. खूप धन्यवाद. आणि आधीच्या व्हिडिओलाही तुम्ही खूप मोठा आमचा प्रतिसाद दिला, या व्हिडिओला देखील तुम्ही खूप मोठा प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्हा बालकांकडून खरंच तुमचे खूप खूप मोठे आभार. मी मैत्री रांजेवार, मी श्रुती तायडे, मी अक्षय जैन. आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.